चहा गोड असतो असं मला माहिती आहे, पण चहा एवढा तिखट का लागला काय मला समजलं नाही. आपण सगळ्यांनी बघितलं की एका कार्यकर्त्याच्या गाड्यावर मी काल अगदी राईट 10 वाजता मी चहा प्यायला गेलो. काही पत्रकार बांधव तिथं पोहोचले, काही आमचे सहकारी पोहोचले. आम्ही असंच करत चहा घेतला, पण हा चहा एवढा का लागला मला समजलं नाही. परंतु गेल्या काही दिवसापासून मी बघतोय विरोधकांच्या पायाखालची वाळू घसरलेली आहे. कुठलाही राज्याचा नेता प्रचाराला आला नाही. राज्याच्या नेत्यानं शहराच्या नेत्यांना सोडून दिलं, शहराच्या नेत्यांनी त्यांच्या खालच्या उमेदवाराला सोडून दिलं आणि खालच्या उमेदवाराला जनतेनं सोडून दिलं. अशा पद्धतीची शहरातली परिस्थिती पाहिल्यानंतर थोडस फ्रस्ट्रेशन होतं आणि त्यातून टीका होते. पण अमोल बापू खूप मोठे नेते आहेत. त्यांनी काल माझ्यावर आज सकाळी टीका केली, आमच्या आमदारांच्यावर, कोटे साहेबांच्यावर टीका केली. बोलता बोलता त्यांनी अनेकदा अरे माझा उल्लेख केला. ठीक आहे, तो त्यांचा अधिकार आहे, त्यांची संस्कृती आहे. परंतु राजकारणात एका पातळीवर राहून काम करायचं असतं. पण पराभव समोर दिसल्यानंतर एवढं मोठं फ्रस्ट्रेशन येणं साहजिक आहे. परंतु सगळ्या गोष्टी पचवायची क्षमता राजकारणात लागते. कदाचित अमोल बापूंना अजून अनुभवाची आवश्यकता आहे. ग्रामविकास मंत्री म्हणून असणार किंवा एक पालकमंत्री म्हणून असणार, आज सर्वसामान्य म्हणून आपण शक्यतो असं कुठला मंत्री येऊन सर्वसामान्य मिसळत नाही असं काहींचं आता म्हणणं होतं. जेव्हा तुम्ही वेळ खातो तेव्हा गप्पा मारतो तेव्हा मग असं काय वाटतं, या सोबत आता एक 2 आमदार आहेत, तुम्ही स्वतः आले असं वाटतं. अनेकांना निवडणुकीचा ट्रेस आहे. आज रात्री काय असते, ही कत्तल केली राहत असते, हे सगळ्यांना चांगलं माहिती. असं असताना पालकमंत्री म्हणून, मंत्री म्हणून आणि विशेष म्हणजे महापालिकेचे निवडणुकीचे प्रमुख म्हणून काय वाटतं? ज्याचा गृहपाठ चांगला असतो त्याला पेपर सोपा जातो आणि ज्याचा अभ्यास असतो तो रिलॅक्स असतो. तर आम्ही अनेक दिवसापासून खूप चांगला अभ्यास केलाय, जनतेची सेवा केली, जनतेच्या प्रत्येक प्रश्नाला न्याय दिलाय. जनतेसोबत आम्ही आहोत आणि जनता आमच्या सोबत आहे. अशा वेळी ट्रेस घ्यायचं काही कारणच नाही. त्यामुळं सोलापूर शहराचा मूळ हा भारतीय जनता पक्षासोबत आहे. त्यामुळे आम्ही निश्चिंत आहोत. आमचे कार्यकर्ते काम करतात. शेवटच्या टप्प्यावरचं निवडणुकीचं काम चालू आहे. तेव्हा गेल्या 10, 15, 20 दिवसापासून जे काम आम्ही करतोय, आता आमचं काम आज संपलेलं आहे. तेव्हा वेळ काढायची इच्छा झाली. पाणीपुरी खूप सुंदर आहे. जेवढी सोलापूरची लोक सुंदर आहेत तेवढीच पाणीपुरी पण सुंदर आहे.